दुसरा श्लोक याच्या नंतरच असेल लगेचच. हा पण आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. नैनै छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्म्याचं दुसऱ्या शरीरात कसं स्थित्यंतर होतं किंवा तो कसा दुसऱ्या शरीरात जातो याचं वर्णन आपण पहिल्या श्लोकात ऐकलं. आता या श्लोकामध्ये आत्मा किती कसा आहे याचं वर्णन आहे. की कसा आहे तो, कोणत्याही शस्त्राने तो छेदला जाऊ शकत नाही. नैनै छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. पावक म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये जळू शकत नाही आत्मा. न चैनं क्लेदयन्त्यापो म्हणजे पाण्याने तो ओला होऊ शकत नाही. आणि न शोषयति मारुतः म्हणजे वारा त्याला सुकू शकत नाही. तू हा याच्यावर दाखव स्क्रीनवर सुनेजा. श्लोक म्हणजे जास्त समजायला सोपा जाईल. हा म्हणजे अर्जुनालाच असं वाटलं होतं की मी त्याला मारणार आहे. त्याचं उत्तर भगवंताने फार सुंदररित्या दिलेलं आहे की तो सांगतोय की तू काय मारतोस. आधी तर आत्मा मरतच नाही, तो अविनाशी आहे. तसंच तू शस्त्राने मारू म्हणशील, तो शस्त्राने तो छेदला जाऊ शकत नाही. अग्नीने जाळायचं म्हणशील तर अग्नीने जळणार नाहीये. पाण्याने तो ओला होणार नाही, वाऱ्याने तो सुकत नाही. म्हणजे पंचमहाभूत ही जी मुख्य तत्व आहेत पृथ्वीवरची, जी अतिशक्तिशाली आहेत, ती सुद्धा आत्म्याचा नाश करू शकत नाही. असा तो नित्य स्थिर, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. अपरिवर्तनीय असाही शब्द म्हणून घेऊ शकतो आपण. न बदलणारा, पुन्हा तो न जन्मणारा, म्हणजे त्याला जन्मही नाही आणि मृत्यू पण नाही. ते बघितलं आपण, त्याचा विनाशही होत नाही. निर्विकार, कारण कशाचा परिणाम त्याच्यावर होत नाही आत्म्याला. मग तू काय म्हणतोस मी त्याला मारणार आणि तो माझ्या हातून मारणार आहे. तेव्हा अशा आत्म्यासाठी किंवा अशासाठी तू शोक करणं योग्य नाही. जो शोक होता अर्जुनाच्या मनामध्ये दाटून आलेला, तर त्या शोकाचं निवारण करण्यासाठी भगवंत त्याला असे छान एक एक तत्वज्ञान सांगून त्याचं मन अधिक मनामध्ये त्याच्या मनामध्ये परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न करतात. की तू काय म्हणतोस मी मारणार, तो मरतच नाही. एवढंच नाही, तो किती बलवान आहे बघ. तो अशा प्रकारे हा जो आत्मा आहे तो सनातन आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आणि निर्विकार आहे, अचल आहे. तर हा अध्याय असं छान तत्वज्ञानाने भरलेला आहे. कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला किंवा वेळ असेल तर मुद्दाम, किंवा नसेल तरी मुद्दाम काढून या अध्यायाचा अर्थ नुसता वाचा. पूर्ण अध्याय नुसता एकदा अर्थ एकदा वाचून घ्यावा, म्हणजे आपल्या दृष्टिकोनामध्ये जीवनाकडे पाहण्याच्या याच्यामध्ये बदल घडतो आपल्यामध्ये हा अध्याय वाचल्यावर. फार सुंदर अध्याय. आता हा श्लोक कसा म्हणायचा तर नेहमीच्या संथा पद्धतीने, तर त्यातले काही शब्द मी समजावून सांगते. पहिला नै न वर अनुस्वर आहे. या अनुस्वराचा उच्चार च छ ज झ य आपल्याला आता आठवत असणारच प्रत्येकाला, कारण मराठी मधली आपण मुळाक्षर किंवा कधी विसरायला होत नाही आपल्याला. ते जेव्हा आपण ते बाराखडी लिहायचो तेव्हा क ख ग ग ङ म्हणजे पाचवं जे व्यंजन ते अनुनासिक असायचं. तसं त्याच्यानंतर च छ ज झ य, तो य असा लिहायची पद्धत होती. तर तिकडे तो उच्चार आला अपेक्षित आहे. नै नै च छ ज झ य नै नै छिंदंती शस्त्राणी. आता श वर जोर द्यायचा आहे. इथे खाली आडवी रेष काढली, म्हणजे तो तिथे आघात आहे असं दर्शवणारी ती आडवी रेष असते. शस्त्र बघा, श वर जोर दिल्याशिवाय पुढचं अक्षर स्पष्ट येणार नाहीये. शस्त्राणी. परत नैन त्याच्यावर अनुस्वार आहे, पण त्याचा आता उच्चार बदलतो. पुढे द आहे, त्यामुळे त थ द ध न. नैनन दहती पावकहा. पावकहा, क हा विसर्ग आहे, त्याचा शेवटचा विसर्ग असं, म्हणजे त्याचा उच्चार पूर्ण हा करायचा, पावकहा. ही पहिली ओळ झाली. दुसऱ्या ओळीमध्ये न चैनंग. आता न वर परत अनुस्वार आहे, पण त्याचा उच्चार वेगळा आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी अनुस्वाराचे उच्चार बदलतात आणि ते जास्ती अचूक असतात. काय होतं त्यामुळे गेयता गीतेला चांगली येते, कारण पुढचं क आहे, क ख ग ग ङ, पाचवं व्यंजन येणार आहे. वाङ्मय मधला ङ आहे तो, तर मी तो त्याचा उच्चार तिथे येणार आहे.
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शहामृगातला श आहे, पुढचा पोटफोड्या श आहे, षटकोनातला श आहे. त्याचे उच्चार वेगवेगळे येतात. शहामृग साधं म्हणतो आपण, पोटफोड्या श म्हणताना जीभ टाळायला लावायची. हे पण उच्चार फार महत्वाचे आहेत, कारण तसेच उच्चार ते आले पाहिजेत. संस्कृत भाषेचं हेच वैशिष्ट्य आहे की प्रत्येक व्यंजन आणि त्याचा उच्चार हा वेगळा आहे. आणि त्याच्यासाठी फार सुंदर उदाहरण म्हणजे सुधीर फडक्यांची सगळी गाणी जी आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे उच्चार असे अगदी अचूक, त्यांचे उच्चार ऐकायचे मराठीतले चांगले उत्तम, म्हणजे पोटफोड्याश म्हणा किंवा इतर कोणतेही तरी, ते सुधीर फडक्यांची गाणी ही अतिशय उत्कृष्ट त्याचं उदाहरण आहे. तर त्या उच्चाराबद्दल खूप आग्रही असायचे की असे उच्चार यायला पाहिजेत. तर तसा तो श आणि शो म्हणला, शोषयती म्हणजे ते उच्चार आपल्या तो फरक आपल्या उच्चारातून कळला पाहिजे. हा शहामृगातला श आणि हा षटकोनातला श आहे, तसा म्हणायचा प्रयत्न करा. करूया सुरुवात चंथेला. खूप वेळा असं पुन्हा पुन्हा म्हटलं की ते शब्द आपल्या तोंडात चांगल्या रीतीने बसतात आणि अगदी सहज श्लोक पाठ होतात. म्हणून या पद्धतीने शिकवलं जातं की आपण चंथा देता देता आपले पाठ व्हायला लागतात. आधी मुळात ते शब्दांशी आपली मैत्री होते, कारण हे बरेचसे शब्द आपल्यासाठी नवीन असतात. काही आपल्याकडे मराठीत आलेले आहेत काही शब्द याच्यातले, पण काही आपल्यासाठी नवीन असतात. तर ते आपल्या तोंडात बसून त्याची आपली मैत्री व्हायला अशा प्रकारे पुन्हा पुन्हा म्हणून फायदा होतो. तेव्हा म्हणून ही अशा प्रकारची पद्धती वापरली जाते वर्गामध्ये. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि, 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 नैनै छिन्दन्ति शस्त्राणि. नैनं दहति पावकः, 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 नैनं दहति पावकः. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, 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 नैनै छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः. न चैनं क्लेदयन्त्यापो, 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 न चैनं क्लेदयन्त्यापो. न शोषयति मारुतः, 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 न शोषयति मारुतः. न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः, 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 न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः.
हरिओम. हरि ओम. कोणाला आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसारे